या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बबलू आणि सोहम जयंतीजवळ बसलेले असतात, तर जयंती त्यांना राशी भविष्य वाचून दाखवत असते. तितक्यात मग सावली त्यांच्यासाठी चहा घेऊन त्या ठिकाणी येते आणि सावलीच्या हातचा चहा पिऊन ते दोघेही जण खूप खुश होतात. त्यानंतर मग सारंगसुद्धा त्या ठिकाणी येतो. सावली त्याच्यासाठी सुद्धा चहा घेऊन येते. तर बबलू आणि सोहम मुद्दाम सारंगकडे बघत म्हणत असतात की सावली वहिनीने किती छान चहा बनवलाय. मात्र त्यावर सारंग काहीच उत्तर देत नाही आणि मग तो फक्त रागातच सावलीकडे बघतो. त्यामुळे सावली खाली मान घालून आतमध्ये निघून जाते आणि हे सगळं काही जयंती बारकाईने बघत असते. दुसरीकडे सावलीची आई तिने जो काही प्रकार बघितलेला असतो तो एकनाथरावांना आणि सगदेवला सांगते आणि आपली सावली इतके दिवस आपल्याशी फक्त खोटं बोलत होती, आपल्यासमोर तिच्या संसाराचं खोटं चित्र उभं करत होती. हे कळल्यावर ते दोघेही जण पूर्णपणे खचून जातात. सगदेव म्हणत असतो की आपली साऊ आपल्याशी खोटं बोलली यावर माझा विश्वासच बसत नाही. तर एकनाथराव म्हणत असतात की या सगळ्याला मी कारणीभूत आहे, कारण मी तिच्याकडून वचन घेतलं होतं की काही झालं तरी तू त्याच घरात राहायचं, तुझा संसार करायचा आणि म्हणून आपली पोर त्या घरात राहिली. तिची इच्छा नसताना सुद्धा ती तिथे थांबली. त्या घरात तिची काय अवस्था होत असेल याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. तर आई त्यांना समजावत म्हणत असते की आपली साऊ कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला, ती इथे सुद्धा आपल्या फाटक्या संसाराला झाकण्याचा प्रयत्न करायची, मग ती तिचा संसार असा उघड्यावर कसा सोडून येईल. आणि मग त्यानंतर सावलीच्या काळजीने ते तिघेही रडू लागतात. पुढे काय करायचं, काय निर्णय घ्यायचा हे त्यांना कळत नाही. सगदेव म्हणत असतो की त्या घरामध्ये आपल्या साऊची काय अवस्था होत असेल काय माहीत, आणि मग तो ठरवतो की आता साऊला आपण इथेच ठेवायचं, निदान इथे तिच्या हक्काची माणसं तरी आहेत, आपण तिच्याशी बोलू शकतो. मात्र आई म्हणत असते की आता साऊचं लग्न झालं आहे, पण जर तिला इथे ठेवलं तर गावचे लोक काय म्हणतील, तिच्याकडे कशा नजरेने बघतील. आणि मग ती एकनाथरावांना आणि सगदेवला सांगते की आपण आधी चंद्रकांतरावांसोबत बोलूयात, त्यांना या सगळ्याची कल्पना आहे की नाही ते बघूयात. मात्र सगदेवला हे काही मान्य नसतं, पण शेवटी एकनाथराव म्हणतात की नाही, हिचं बरोबर आहे, आधी आपण चंद्रकांतरावांसोबतच बोलायला हवं. तर दुसरीकडे सोहम आणि बबलू सारंगकडे बघतच काहीतरी कुजबुजत असतात. त्यामुळे सारंग चिडून म्हणतो की घराच्या पाठीमागची विहीर ना 11 फूट खोल आहे, त्यात मी तुम्हा दोघांनाही बुडवून बुडवून मारू शकतो. आणि ते ऐकून ते दोघेजण घाबरतात आणि गप्प बसतात. मात्र जयंती मनाशी म्हणत असते की या सारंगरावांनी सावलीकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि ती खाली मान घालून निघून गेली तर तिचं त्या मेहेंदळे मॅन्शनमध्ये काय होत असेल, नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे, शोधून काढायला हवं. दुसरीकडे एकनाथराव चंद्रकांतला कॉल करतात. चंद्रकांत त्यांना विचारत असतात की काय एकनाथराव, काय म्हणताय, आमचा सारंग रमला ना गावाकडे. आणि त्यावर एकनाथराव म्हणतात की हो. त्यानंतर चंद्रकांत त्यांना सारंग सावलीविषयी विचारू लागतात, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. मात्र ते सगळं ऐकून एकनाथरावांना रडू येतं. ते पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि त्यामुळे चंद्रकांत घाबरतो. तो विचारत असतो की काय झालं, तुम्ही का रडताय. आणि मग सगदेव मोबाईल घेतो आणि तो चंद्रकांतरावांना म्हणतो की आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, सावली आणि सारंगरावांच्या संसाराविषयी. त्यामुळे चंद्रकांत काय झाले ते विचारतो आणि मग सगदेव त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि रडतच म्हणतो की आता आम्ही काय करायचं. तर चंद्रकांत म्हणत असतो, बरं झालं हे सगळं तुम्हाला कळलं, कारण हे सगळं तुम्हाला कसं सांगावं याच गोष्टीचा मी विचार करत होतो, कारण या सगळ्याची कल्पना मला आधीपासूनच होती. त्यावर एकनाथराव रडतच म्हणतात की मग आता आपण काय करायचं, आमच्या पोरीचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालं ना. त्यावर चंद्रकांत म्हणत असतो की बघा, असा विचार करू नका, सावली आणि सारंगने कोणत्या परिस्थितीत एकमेकांशी लग्न केले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. मला माहीत आहे की वेळ दिल्यानंतर ते दोघेजण एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेतील आणि मग त्यांचासुद्धा सुखाने संसार सुरू होईल. त्यानंतर चंद्रकांत त्या सगळ्यांना अतिशय शांतपणे समजावतो आणि आशा ठेवायला सांगतो. त्यामुळे मग या तिघांच्याही जीवात जीव येतो. मात्र चंद्रकांतचं सगळं बोलणं तिलोत्तमा ऐकत असते. दुसरीकडे एकनाथराव, सावलीची आई, सगदेव हे घरी जाण्यासाठी निघतात. सगदेव म्हणत असतो की बरं झालं ना, आधी आपण त्यांच्याशी बोललो. तर सावलीची आई म्हणत असते की हो ना,
त्यांनी किती सोप्या शब्दांमध्ये आपल्याला समजावून सांगितलं. आता आशा वाटत आहे की यांचा संसार नक्की सुखाने सुरू होईल आणि त्यावर सगळेच जण हो म्हणतात. मात्र मग ते ठरवतात की काही झालं तरी आपल्याला हे सत्य कळले ही गोष्ट साऊला समजू द्यायची नाही, नाहीतर तिला त्रास होईल. दुसरीकडे तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणत असते की तुमच्या आत्मविश्वासाची ना खरंच दाद द्यायला हवी. इतकं सगळं घडूनसुद्धा तुला असं वाटतंय का की आपला सारंग त्या मुलीचा स्वीकार करेल? आणि त्यावर चंद्रकांत म्हणतो की हो तिलोत्तमा, माझी खात्री आहे सारंग नक्कीच त्या मुलीचा स्वीकार करेल. मात्र तिलोत्तमा म्हणते की तुला माहीत नाही वाटतं सारंग त्या मुलीच्या गावी का गेला इथे? तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी, आणि एकदा का तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं की तो तिला या घरातून बाहेर काढेल. तर चंद्रकांत म्हणत असतो बरंच झाले तो तिच्या गावी गेलाय ते, कारण सावली ना अगदी पाण्यासारखी निर्मळ आहे. सारंगला तिच्या विरोधात काही भेटणार नाही आणि एकदा का त्याला सावलीचा खरेपणा समजला की तो नक्कीच तिचा स्वीकार करेल. मात्र त्यावर तिलोत्तमा रागातच म्हणते की हे कधीही घडणार नाही आहे. मात्र तितक्यात चंद्रकांत म्हणतो की तिलोत्तमा, तुला आठवतंय का तू म्हणाली होतीस सावली या घरातून निघून जाईल? मात्र ती मुलगी या घरातून कुठेही निघून गेली नाही. ती तुझ्या विरोधात उभी राहिली आणि या घरात तिने स्वतःचं छोटं का होईना स्थान निर्माण केलं. आणि आता मला खात्री आहे की ती आपल्या सगळ्यांचं मन नक्कीच जिंकेल. मात्र तिलोत्तमा म्हणत असते की मला आता यावर काही बोलायचं नाही आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे सावली घरात नसल्यामुळे अमृताला खूप एकटं वाटत असतं. ती सरू मावशींना म्हणत असते की किचन किती रिकामं वाटतंय ना, मला सावलीची खूप आठवण येते. आणि तितक्यात ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. ती अमृताला काय झाले ते विचारते, तर अमृता तिला सांगू लागते की सावली घरात नाही आहे ना म्हणून तिची आठवण येते. मात्र ते ऐकून ऐश्वर्या चिडते आणि रागातच म्हणते की अमृता वहिनी, त्या मुलीचा आपल्याशी काही संबंध नाही आहे. तुम्ही उगाच तिची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालायला येऊ नका. आणि तुम्ही ना मेहेंदळे कुटुंबाची मोठी सून आहात, तुम्हाला हे असं वागणं शोभत नाही. आणि ती तेथून निघून जाते. मात्र अमृताला खात्री असते की सावली एक ना एक दिवस या घरात स्वतःची जागा निर्माण करेल. दुसरीकडे सारंग आणि सावली त्यांच्या खोलीत असतात. तितक्यात सारंगला अमृताचा व्हिडिओ कॉल येतो. त्यामुळे तो खूप खुश होतो आणि तिच्याशी बोलू लागतो. तर ती त्याला सावलीबद्दल विचारत म्हणते की मला सकाळपासून तिची खूप आठवण येते. त्यामुळे मग तो मोबाईल सावलीकडे देतो. अमृतासोबत बोलताना सावली खूप खुश होते आणि तिला सगळं काही सांगू लागते. आणि सावलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अमृताला सुद्धा आनंद होतो. ती सावलीला म्हणत असते की तू काळजी करू नको, हळूहळू ना तू सुद्धा सारंगचं मन जिंकून घेशील, माझी खात्री आहे. पण तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो. त्यामुळे सावली फोन ठेवते. मात्र सारंग सावलीला म्हणत असतो की माझं मन जिंकण्याचा जर तू विचार करत असशील ना तर तो विचार सोडून दे, कारण असं कधीही घडणार नाही आहे. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. त्यामुळे सावलीला वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.